आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं स्वप्न आता अधिकृतरित्या पूर्ण झालेलं आहे। उदय सामंत यांच्या हाती जी.आर. प्राप्त झालाय। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदय सामंत यांच्याकडे जी.आर. सुपूर्द केलाय। थोड्याच वेळात उदय सामंत पत्रकार परिषद घेतील अशी माहिती मिळतेय। मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देण्याची घोषणा झाली, पण त्याचा शासन निर्णय, त्याचा जी.आर. अजूनही हाती आलेला नव्हता। त्यावरून विरोधकांनी टीका केली होती, पण अखेर हा जी.आर. आता हाती आलाय। वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, आता अधिकृतरित्या अभिजाततेचा दर्जा मिळालाय, फक्त घोषणेपुरती मर्यादित राहिलेला नाहीये। नक्कीच गेल्या अनेक वर्षांचा हा संघर्ष होता। महाराष्ट्रात राहून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळत नव्हता, यासाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला होता, अनेक नेत्यांनी केंद्राकडे मागण्या केल्या होत्या। परंतु आज मात्र उदय सामंत यांनी आपले केंद्रीय सांस्कृतिक मंत्री आहेत केंद्रातले, त्यांनी गजेंद्र शेखावत यांच्याकडून हा आदेश आहे तो प्राप्त केलेला आहे, अधिसूचना आहे ती प्राप्त झाली आहे। त्यामुळे अधिकृतरित्या आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर साहित्यिक क्षेत्रात देखील एक आनंदाचं वातावरण आहे। कारण का गेल्या अनेक वर्षांचा हा लढा होता, अधिकृत घोषणा झाली होती, परंतु अधिकृत अधिसूचना मात्र प्रज्ञा प्राप्त झाली नव्हती। आणि ती अधिकृत सूचना कधी प्राप्त होणार, का नेहमीच्या राजकारण्यांच्या आश्वासनाप्रमाणे ही पण पोकळ आश्वासन असणार, अशी एक कुजबूज आहे ती मराठी साहित्यिकांमध्ये सुरू होती। परंतु आज मात्र उदय थेट सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली आणि थोड्याच वेळात आता उदय सामंत हे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती आहे ते सादर करणार आहेत। प्रज्ञा, वैभव, साधारण आपण अंदाज घेतला तर 2 ते 3 महिन्यांपूर्वी अभिजात दर्जा देण्याची घोषणा झालेली होती, पण त्याचा जी.आर. काढण्यामध्ये एवढा वेळ का लागला? नक्कीच प्रज्ञा, जर बघितलं तर मधला काळ होता तो लोकसभेचा आणि विधानसभेचा काळ होता। निवडणुका असल्यामुळे आचारसंहितेची देखील मर्यादा या संपूर्ण कालावधीमध्ये लागण्यात आली होती आणि त्यामुळेच कदाचित ही अधिसूचना प्राप्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून देखील उशीर झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण का लोकसभेच्या निवडणुकीनंतर तातडीनं विधानसभेची देखील निवडणूक लागली आणि त्यामुळेच आता स्वतः उदय सामंत यांनी दिल्लीमध्ये जाऊन आहे तो गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याकडून तातडीनं हा अधिसूचना आहे ती प्राप्त केली आहे। म्हणजे स्वाभाविक आहे, याच्या आधी त्यांचं फोनवर बोलणं झालं असेल, अधिसूचना तयार ठेवली असेल आणि आजचा मुहूर्त हा ठेवत उदय सामंत यांनी दिल्लीवारी केलेली पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर हळूहळू हे सरकार आहे ते ऍक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे। लोकांसाठी, आम्ही जनतेसाठी कसं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। काल जर परवा पाहिलं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि मुंबईतल्या वाहन व्यवस्थेवर चर्चा केली। अनेक नेते मंडळी आहेत, अनेक मंत्री आहेत, ते ऑनफील्ड काम करताना दिसतात। या फडणवीस सरकारचा हाच प्रयत्न आहे की आमचं सरकार हे ऑनफील्ड काम करत आहे। वैभव, थोडंसं थांबवते, या मुद्द्याकडे येऊचे आपण। ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। खरं तर अभिनंदनीय अशी गोष्ट आहे की आता मराठी भाषेच्या अभिजाततेवरती सरकारी शिक्कामोर्तब देखील झालंय, आपली प्रतिक्रिया? मला असं काही झालं आहे हे पहिल्यांदा तुमच्याच फोन कळत आहे, त्याबद्दल पहिले तुमचं अभिनंदन ही बातमी मला दिल्याबद्दल। आणि हा शासन निर्णय कुठे आहे हे आम्ही 24 ऑक्टोबरला पहिलं पत्र पाठवून विचारल्यानंतर 3 स्मरणपत्र दिली आणि तरीही केंद्राने काही कळवलं नव्हतं। मग त्याच्या परवापासून बातम्या झाल्या, त्यानंतर तातडीने ज्या काही हालचाली झाल्या त्याच्याबद्दल आम्ही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा आधीच आभार मानले आणि अभिनंदन केलं की तुम्ही तातडीने आपला अधिकारी पाठवला शासन निर्णय घ्यायला। आणि केंद्र सरकारचंही या निमित्ताने आम्ही अभिनंदन करतो की उशिरा निघाला असला तरी अधिकृत निर्णय आम्हाला हवा होता। आता आम्ही आमच्या पत्रामध्ये जे मागितलेलं आहे ते काय काय लाभ मराठीला मिळणार आहेत ते त्याच्यात आहे की नाही हे शासन निर्णय बघितल्यावर कळेल। असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू, नसेल तर आम्ही पुन्हा पाठपुरावा करू। काय काय उल्लेख केलाय आपण पत्रात, काय काय मराठी भाषेला मिळावं असं तुम्हाला वाटतं? आम्ही 4 मुद्दे त्या पत्रामध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना विचारले होते की जे लाभ अभिजात भाषेचा दर्जा जिला दिला जातो त्यांना मिळतात, त्यातले आम्हाला मराठीला तुम्ही काय काय देणार आहात आणि आता तुम्ही 2024-25 या वर्षात उरलेला जो काळ आहे तेवढ्या काळात मराठीला किती निधी देणार आहात, कारण ऑक्टोबरमध्ये तुम्ही घोषणा केली। दुसरं आम्ही त्यांना हे विचारलं होतं की
जो काही खूप सांगितलं जातं की 500 कोटी मिळणार, 700 कोटी मिळणार, ज्याला जे वाटेल तो ते बोलतो. तो गोंधळ प्रचंड आहे मराठी भाषिक समाजाच्या मनामध्ये. तो दूर करा. किती निधी मराठी भाषेला कसा मिळणार, तो टप्प्याटप्प्याने मिळतो, एकत्र दिला जातो, सरकारला दिला जातो आणि त्याच्यामध्ये काय काय सरकारला त्या निधीमधून करायचं असतं याची 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या भाषेला दिलं जातात असं आधीच्या 6 भाषांच्या संबंधात जे म्हटलं गेलं होतं. तर ज्यांना दिले जातात त्याची काय कार्यपद्धत काय आहे, त्याच्या अटी काय, नियम काय, त्याची समिती कोण नेमतं, त्या समितीत कोण असतं, ते तज्ज्ञ कोण, ही सगळी आम्ही त्यांना विचारलं. दुसरं, सेंटर ऑफ एक्सलन्स त्या भाषेकरता जे निर्माण होतं त्याच्यासाठी केंद्र सरकार किती निधी देतं की सगळा बोजा राज्यावर टाकतं आणि त्या राज्याचा काय संबंध असतो. आणि अजून महत्वाची गोष्ट की केंद्रीय विद्यापीठांमध्ये अभिजात दर्जा मिळालेल्या भाषा यांच्या शिकवल्या जातात, संशोधन होतं. तर ती जी 40 केंद्रीय विद्यापीठ आहेत, आधी ज्या भाषांना मिळाला त्यातल्या कोणत्यांचं कुठे कुठे सुरू झालं आणि मराठीचं केव्हा सुरू करण्याच्या कशा योजना आहेत आणि या व्यतिरिक्त अजून काय लाभ असतात हे आम्हाला एकदा स्पष्ट करा. म्हणजे मग आम्ही आमच्या सरकारकडे सुद्धा त्याचा पुढे पाठपुरावा करू शकू, सहकार्य करू शकू. आमचं काही लागलं होतं त्याचं काही उत्तर 3 महिने आलं नव्हतं. म्हणून आम्ही 3 स्मरणपत्र दिल्यावर मग शेवटी जेव्हा माध्यमांनी, तुमच्याच वाहिनीने माझं मुलाखत घेऊन लोकांपर्यंत सगळं पोहोचवलं, त्यानंतर या तातडीने घडामोडी घडल्या. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, मुख्यमंत्र्यांचं, मराठी भाषा मंत्र्यांचंही अभिनंदन की त्यांनी इतक्या तातडीने अधिकाऱ्यांना पाठवून तो आणायला लावला कागद जो लागतो आपल्याला अधिकृत. आता प्रत्यक्षामध्ये आम्ही जे जे मागितलेलं आहे ते सगळं त्यात आहे की नाही हे बघितल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रिया देऊ शकू. अभिजात दर्जा देण्याची केलेली घोषणा आणि त्यानंतर हाती GR येण्यासाठी लागलेला वेळ याच्यामध्ये जो काही कालखंड मध्ये गेलाय त्या काळात सरकार उदासीन होतं असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे 10 वर्ष सरकार उदासीन होतं. केंद्राने 10 वर्ष दर्जा अडवून ठेवला. आम्ही 10 वर्ष पाठपुरावा करत होतो. महाराष्ट्र सरकार सुद्धा आमचं प्रतिनिधी मंडळ घेऊन जाणार होतं. बडोद्याच्या संमेलनात आम्हाला आश्वासन दिलं होतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ. मराठी भाषा मंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये त्यावेळेच्या सांगितलं होतं की सर्वपक्षीय शिष्ट प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ. आम्ही 5 लाख पोस्टकार्डची मोहीम केली होती 2018 साली. आम्ही हा जो दबाव वाढवत नेला त्याचा परिणाम आहे की हा दर्जा मिळाला. पण महाराष्ट्र सरकारने सुद्धा ज्या पद्धतीने आमची अपेक्षा होती की त्याचा पाठपुरावा करावा तो तेव्हा केला नव्हता. हे सत्य, हा इतिहास आहे, हा कसा पुसला जाणार? जी. एक खूप मोठा लढा सगळ्याच साहित्यिकांनी दिला आणि त्याचा परिपाक म्हणजे आजचा दिवस आहे. आज GR हाती आलेला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरती सरकारी शिक्कामोर्तब झालेला आहे. श्रीपाद जोशीजी, आपले मनापासून आभार. आपण ABP माझाला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.